एखादी विद्यार्थी सापडत नसेल तर तो कशा पद्धतीने शोधायचा? समजा तुम्हाला शाळे माहीत नाही, काहीच माहीत नाही, मग कसं शोधायचं ते बघूया. बघा, व्हिडिओ डिलीट व्हायच्या आधी लगेच बघून घ्या. तर या ठिकाणी हे सगळे ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये ग्लोबल स्टुडंट सर्च आहे. ग्लोबल स्टुडंट सर्चला गेल्याच्या नंतर या ठिकाणी मी माहिती भरून दाखवणार नाही आहे, तुम्ही इथे शोधू शकता. बघा, इथे स्टुडंट नेम, इथे आधार नंबर टाकायचा, विद्यार्थ्याचं सर्च करायचं. इथे वाटल्यास तुम्ही पेन आय डी पण टाकू शकता. बघा, 3 ऑप्शन्स आहेत, 1 2 3. स्टुडंट नेम, स्टुडंट पेन, स्टुडंट आधार. इथे पेन आय डी टाकायचा, सर्च करायचं. इथे क्लिक करायचं, पेन आय डी टाकून सर्च करायचं. पेन आय डी तर आपल्याला माहीत नाही, मग स्टुडंट नेम टाकून इथे ॲज पर स्कूल रेकॉर्ड इथे नाव टाकायचं. त्याच्यानंतर इथे आधार नंबर टाकून सर्च करायचं. बरं, असंही सर्च होत नसेल तर तिसरा ऑप्शन आहे, इथे स्टुडंट नेम ॲज पर स्कूल रेकॉर्ड, स्कूल ॲडमिशन रजिस्टर. शाळेचं नाव, इथे जन्मतारीख, फादर नेम, मदर नेम टाकायचं. त्याच्यानंतर इथे स्टेट टाकायचं, ज्या स्टेटमधून आला आहे तो, म्हणजे ते शोधायला सोपं जाईल. त्याच्यानंतर ते इथे सर्च करायचं. सर्च केल्याच्यानंतर खाली त्याची माहिती येईल, सिरियल नंबर, स्टुडंट नेम, पेन नंबर, डेट ऑफ बर्थ, पॅरेंट डिटेल, मोबाईल नंबर, क्लास, स्कूल डिटेल, स्टुडंट स्टेटस आणि HOS डिटेल. बघा मित्रांनो, चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे HOS डिटेल म्हणजे हेड ऑफ स्कूल. इथे हेड ऑफ स्कूलच्या डिटेलला क्लिक केलात ना तुम्ही तर तुम्हाला तो ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आहे की नाही, त्या शाळेतल्या HMची डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, त्याला क्लिक करायचं, त्याच्यातला मोबाईल नंबर घ्यायचा आणि हा विद्यार्थी लेफ्ट स्कूल VTC केलेला नाही, किंवा हा विद्यार्थी आम्हाला इम्पोर्टमध्ये सापडत नाही, वगैरे वगैरे त्यांना विचारून घ्यायचं. ठीक आहे, प्रिन्सिपलला डायरेक्ट फोन करून. तर इथे 3 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. एक तर स्टुडंट पेनने शोधा. स्टुडंट पेन जर तुम्हाला शोधायचं असेल, पेन आय डी शोधायचा असेल तर तुम्हाला माहीत आहे की इम्पोर्टमध्ये गेल्यावर तिथे गेट पेन आय डी म्हणून आहे. त्या गेट पेनमध्ये फक्त तुम्ही आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकला तरी तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे, जर तो मिळवला ना तर तुम्हाला विद्यार्थी शोधणे खूप सोपं जाते. ठीक आहे, मग तुम्हाला इकडे येण्याची गरजसुद्धा नाही आहे. डायरेक्ट तुम्ही इम्पोर्टमध्ये गेट पेनला जाऊन तिथं विदिन स्टेटचं आहे की आउटसाईड स्टेटचं आहे ते बघायचं मित्रांनो, आणि त्यानुसार मग तुम्ही त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करून घ्यायचं. ठीक आहे, चला तर मग बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं मित्रांनो, आणि तिथे ऑल म्हणायचं, म्हणजे पुढचा व्हिडिओ आला तर पहिले डायरेक्टच तुम्हाला येईल. ठीक आहे, चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.